कोलकातामधील भयानक घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आणि सर्वच महाराष्ट्र हादरून गेला। त्या दिवशी नेमकं त्या मुलींसोबत काय घडलं होतं, चला पाहूया या बातमीमध्ये। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही हादरवून सोडणारी घटना बदलापूर येथून समोर आली आहे। देशभरातील महिलांवर अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच बदलापूरमध्ये अवघ्या 4 आणि 6 वर्षाच्या 2 चिमुकल्यांवर शाळेमध्येच अत्याचार झाल्याची ही घटना आहे। या 2 पीडित मुलींपैकी एका मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले। आई, मला शूच्या जागी मुंग्या चावतायत, हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं आईने ऐकलं आणि तिने तिला दवाखान्यात नेलं। शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या मुलाने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचा बळी बनवला। बदलापूरमधील या शाळेचे नाव आदर्श विद्यालय आहे। त्यानंतर चिमुकलीच्या दुसऱ्या मैत्रिणींच्या घरी फोन केला असता तिच्यासोबतही असं झाल्याचं समोर आलं। आरोपीचा हिंस्रपणा इतका भयानक होता की पीडित चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली। एवढं सारं होऊन सुद्धा शाळेने ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत। त्यांनी संपूर्ण बदलापूर बंदची हाक सुद्धा दिली आहे। त्याचबरोबर नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे। खूपच भयानक अशी ही घटना आहे। आपली मुलं शाळेत सुरक्षित आहे याच हेतूने आपण त्यांना शाळेत पाठवत असतो, मात्र जर का शाळेतच अशा घटना घडत असतील आणि त्या शाळेतही सुरक्षित नसतील तर हे खूपच भयानक होते। पालकांनी वेळीच या विरुद्ध आवाज उठवायला हवा व प्रत्येक गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हायला हवी। यासाठी सर्वांनी एकत्र या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा। आपल्या मुलांची व आपली काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला विसरू नका।